नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. हिंदू खतरे में है अशी बोंब गेली काही वर्ष अनेक लोक मारत असल्याचे आपण बघितलं असेल. पण यात नेमकं तथ्य काय किंवा खतरा आहे तर कशापासून याची चिकित्सा केली आहे का? हिंदू खतरे में है हे अगदी खरंय. कसं ते या व्हिडिओत बघा. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल श्री सत्यपाल मलिक म्हणाले, पुलवामा हल्ल्यात 40 भारतीय सैनिकांचा जीव गेला, त्यांचा जीव वाचवता येऊ शकला असता. आता सांगा, हे मृत्युमुखी पडणारे सैनिक हिंदू देखील असतीलच ना? त्यांचा जीव धोक्यात आलाच ना? म्हणजे आहे हिंदू खतरे में. सैन्यामध्ये भरतीसाठी तरुण वर्षानुवर्ष मेहनत करतात. या मेहनतीच्या बदल्यात आता त्यांना 4 वर्षाचे काम मिळणारी योजना आणली आहे, अग्निवीर. आता अग्निवीर योजनेमुळे अनेकांचे सैन्यात दीर्घकाळ नोकरी करण्याचे स्वप्न भंगले. हे स्वप्न बघणारे आणि भंगले गेलेले हिंदू खतऱ्यात आलेच ना? चीनच्या सीमेवर कुरबुरी सुरू आहे. या सीमेवर राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतोय. हे त्रास होणारे हिंदू खतऱ्यात आले असतीलच ना? याच कुरबुरी विरोधात लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालाय. लडाखमध्ये राहणाऱ्या हिंदूंना चीनी घुसखोरी आणि पर्यावरणीय समस्यांविरोधात खतरा वाटतोय. परंतु मोदी सरकार त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करून तिथल्या बातम्या दडपण्याचा प्रयत्न करते. आहे ना मग तिथला हिंदू खतऱ्यात? भारतातील एक राज्य मणिपूर जवळपास 11 महिने अक्षरशः जळतय. शेकडो मृत्यू झालेत, हजारो लोक विस्थापित झाली आहेत, शस्त्रागारं लुटली, दिवसा ढवळ्या लुटालूट होते, स्त्रियांच्या नग्न धिंडी काढल्या गेल्या. मणिपूरमधले हिंदू खतऱ्यात आहेत ना? देशाला विविध खेळात प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या खेळाडू महिनोन्महिने त्यांच्या विरुद्ध झालेल्या लैंगिक व इतर शोषणाविरुद्ध आंदोलन करतायत, एका भाजप खासदाराविरोधात. परंतु त्याला अभय मिळालंय. म्हणजे हिंदू खेळाडू, हिंदू स्त्रिया आहेत ना खतऱ्यात? लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलन करत होते, तेव्हा एका मस्तवाल नेत्याने आपल्या गाडीने शेतकऱ्यांना अक्षरशः चिरडले. आहेत ना हिंदू शेतकरी खतऱ्यात? शेतकरी आंदोलन करत होते, 750 शेतकरी त्यात मरण पावले, हजारो शेतकरी आत्महत्या करतायत. यातले बहुसंख्य हिंदूच असतील ना? मग आहे ना त्यांच्या जीवाला धोका? भारतात कोविड मृत्यूचा जाहीर झालेला आकडा आहे 5 लाख. WHO म्हणते किमान 10 पट मृत्यू झाले असावे. गंगेमध्ये हजारो प्रेत अक्षरशः वाहताना दिसली. जगभरात हे दृश्य फक्त भारतात दिसलं. या मरणाऱ्यांमध्ये हिंदू असतीलच ना? आणि त्याच वेळी सरकार पतंजली सारख्या कंपनीच्या फ्रॉड उपचारांना प्रमोट करत होती. हिंदू पेशंटचा जीव आला असेल ना खतऱ्यात त्यामुळे? भारतातील जवळपास 1/3 पेक्षा अधिक मुले कुपोषित आहेत. ही मुले उद्याचे भारताचे भविष्य असणार आहेत. कुपोषणामुळे खुरटी राहत आहेत, वजन कमी आहे, त्यांच्या आरोग्याला मोठा धोका आहे. यात हिंदू मुलं असतीलच ना? 82 कोटी भारतीयांना पोटात अन्न ढकलण्यासाठी सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावं लागतंय. आणि त्यावर सरकार साधारण वर्षाला 2.25 लाख कोटी खर्च करतंय. आणि याच लोकांकडून जीएसटी रूपाने अंदाजे 14 ते 15 लाख कोटी रुपये काढून घेते. सरकारच्या या फसवणुकीला बळी पडणारे बहुतांश हिंदूच असतील ना? 14 ते 18 वयोगटातील 40% मुलं दुसऱ्या इयत्तेला असणाऱ्या लिहू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत, गणित सोडवू शकत नाहीत. मुलांची संख्या वाढली पण शाळा कमी होत आहे. जीडीपीच्या तुलनेत शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक सातत्याने कमी होते. शिक्षणा वाचून वंचित या हिंदू मुलांचे भविष्य खतऱ्यात आहेच ना? देशात 100 स्मार्ट सिटीज बनवणार म्हणाले, परंतु जगातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या शहरांमध्ये पहिली 10 भारतीय आहेत. पर्यावरणाच्या धोक्यामुळे आरोग्य धोक्यात येणारी माणसं हिंदू असतीलच ना? नीरव भाई, मेहुल भाई यांच्यासारखे अनेक भाई लोक देशाचा पैसा लुटून परदेशात जाऊन बसलेत. त्यामुळे देशातील बँकांना म्हणजे पर्यायाने खातेदारांना नुकसान झालंय. हे आर्थिक नुकसान झालेले हिंदू असतीलच ना? एकाच सेशनमध्ये 146 खासदारांना निलंबित करून टाकले. म्हणजे 146 मतदारांचे प्रतिनिधित्व कट करून टाकले. त्या मतदारसंघातल्या हिंदूंचा आवाज धोक्यात आलाच असेल ना? तरुणांमधील बेरोजगारी अभूतपूर्व आहे. लेबनन, येमेन या देशांच्या बरोबरीने बेरोजगारांमध्ये 83% तरुण आहेत. बेरोजगारीने त्रग्रस्त असलेले विद्यार्थी, ज्यांचे करिअर धोक्यात आहेत, ज्यांना फुटकळ नोकऱ्या पकोडाचे स्टॉल सारखे लावावे लागत आहेत, ते हिंदू धोक्यातच आहेत ना? स्त्रियांचा नोकऱ्यांमधील सहभाग कमी झालाय. स्त्रियांवरील अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढले. बलात्कार व इतर प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात हिंदू स्त्रिया असतीलच ना? अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यामधून निर्विवादपणे सिद्ध होते की हो,
हिंदू खतऱ्यात आहे. आणि तुम्हाला हे देखील समजलं असेल की हिंदू खतऱ्यामध्ये असण्याला कारणीभूत कोण आहे ते. मग हिंदूंना खतऱ्यातून बाहेर काढण्यासाठी हा चिखल साफ करायला लागेल हे स्पष्ट आहे. जितका चिखल जास्त तितकी कमळाची शेती जास्त आणि तितकाच त्या चिखलात हिंदू बरबटणार. म्हणून सुज्ञ हिंदूंना ही सफाई मोहीम हाती घ्यावीच लागेल. या सफाई मोहिमेचा एक भाग म्हणजे इंडियन व्हॉइसला सपोर्ट करणं असं सुद्धा तुम्ही समजू शकता. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.